मुंबईत स्वस्त दरात घर घेण्याची संधी, म्हाडाने ठाण्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पहिले मिळावा तत्त्वावर 6,248 फ्लॅटच्या किमती कमी केल्या. नोंदणीसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मेट्रो 7A भुवारी सुरंगाच्या कामामुळे 22 ते 28 जून दरम्यान अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले भागात पाण्याचा दबाव कमी राहील. BMCने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. काही दिवसांच्या विश्वशांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाचे आगमन. हवामान विभागाने पुढील 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला. नवी मुंबईतील नेहरू सेक्टर 30 मधील शासकीय शाळेचा स्लॅब अचानक कोसळला. सुरू असलेल्या वर्गात स्लॅब पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण. सुदैवाने कोणीही जखमी नाही. 17 कोटींच्या खर्चाने बांधलेल्या नव्या शाळेची अवस्था पाहून पालक चिंतित. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. पश्चिमी रेल्वेने सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरांच्या देखभालीसाठी 21 आणि 22 जून रोजी बोरीवली ते भयंदर दरम्यान रात्रीचा ब्लॉक जाहीर केला. धारावी वासियांसाठी आनंदाची बातमी. आता धारावी थेट नवी मुंबई विमानतळाशी जोडणार. वाहतुकीसाठी थेट मार्ग तयार करण्यात येणार. दररोज लोकल ट्रेनमधून होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ. मुंब्रा अपघातानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर पाऊल. रेल्वे प्रशासनाला आदेश. विलंब न करता लोकल ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे लावा. मीरा भाईंदरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव. महापालिकेने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. तब्येत बिघडल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी अशी सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 18,000 कोटी रुपये खर्च बांधलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवर 18 महिन्याचे दुरुस्तीचे काम सुरू. रस्त्याच्या स्थितीबाबत नागरिकांत नाराजी. समाजवादी पक्षाचे आमदार अबू हाजमी यांच्या भाजपावर हल्ला. म्हणाले, भाजपाला मुसलमानात देशात उद्ध्वस्त करायचे आहे. मशिदीवर लाऊडस्पीकर उतरणं, गायबैलाच्या नावावर हत्या करणं हे सर्व भाजपचे डाव आहेत. पालघरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. रात्री ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्या थांबल्या होत्या, पण आता सर्व गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली आहे. मुंबईच्या मालवणी भागात वाढदिवसाच्या पार्टीत 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. या घटनामुळे परिसरात संताप. पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांनी 2 आरोपीला अटक केली आहे. मुंबईत 80 नवीन पूरग्रस्त ठिकाणीची ओळख झाल्यानंतर BMC कडून 100हून अधिक ड्रेनेज पंपावर सेन्सर लावणार जाणार. पाणी साचल्यावर सेन्सरच्या मदतीने पंप त्वरित सुरू करता येणार. भिवंडीतील गोरसाई धरणात मासे पकडताना 2 भाऊ बुडाले. 18 तासांची शोधमोहीम अंतिम मृतदेह सापडला. घटनामुळे परिसरात खळबळ. माहीम पोलिसांनी व्हिडिओ गेमच्या बहाण्याने 2 अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल. चर्चगेट विरार लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये झालेल्या झटापटीत महिलांना मारहाण, केस ओढणे आणि चेहऱ्यावर मार बसून रक्तस्राव. GRPने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायंट पनवेल रोडवरील हिरानंदिनी पुलाजवळ मोठा अपघात. मर्सिडीज कारने स्कूटीला धडक दिली. अपघातात 50 वर्षीय रेखा यादव यांचा मृत्यू. त्यांचे पती गंभीर जखमी. 19 वर्षीय आरोपी तरुणाला अटक. एअर इंडियाच्या तिकीट दरात 15% पर्यंत घट. अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंगमध्ये 22% घट झाली असून एअर इंडियाच्या व्यवस्थेवर लोक नाराज आहेत. मुंबईत सोने चांदीच्या दरात बदल. 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या दरात 92,350 वर पोहोचला, तर चांदी 1,10,000 प्रति किलोवर पोहोचली. लीलावती ट्रस्ट विषयी दिलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचण. HDFCचे संचालक शशीधर जगदीश यांच्या विरोधात 1,000 कोटीच्या अब्रूकशीचा दावा दाखल.